वाघनख साताऱ्यात दाखल 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सातारकरांना वाघनख पाहता येणार। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पश्चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ। पुणे, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांमध्ये 28 रुग्णांची नोंद। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान। चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी। गडचिरोली पोलिसांना राज्य सरकारकडून 51 लाखांचं बक्षीस जाहीर। गडचिरोलीतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। बारा माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या C60 जवानांना मुख्यमंत्र्यांची शाबासकी। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक आणि स्पेशल IG संदीप पाटील यांच्या C60 युनिट प्रमुखांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करत केलं कौतुक। विशाळगडावरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क। सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेजेस शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा। विशाळगडावरील हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदू समाजाचा विरोध। 19 जुलैला कोल्हापूर बंदचा हिंदू समाजाचा इशारा। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली घरांची मोडतोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा। श्रीरामपूरमध्ये मुस्लिम समाजानं निदर्शनं करत शासनाकडे केली कारवाईची मागणी। आगामी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध OBC अशीच होणार। सांगलीतल्या मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक। शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दिल्या सूचना। लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची फसवणूक। 20,000चं सोनं लंपास। नाव नोंदणी झालीच नाही, मात्र 20,000चं सोनं गायब। श्रीरामपूरचे दिवंगत आमदार जयंत ससाणे यांच्या स्मृती पुरस्कारांचं वितरण। शेती, उद्योग, व्यवसाय, सहकार आणि प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारांचं वितरण। विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये 2001 पासून आतापर्यंत 27,324 तर यावर्षी 6 महिन्यात 618 शेतकऱ्यांची आत्महत्या। केंद्र सरकारनं 1 लाख कोटींची मदत द्यावी। शेतकरी नेते किशोर तिवार यांची मागणी। फरार आरोपी सुमित ठाकूरला नागपूर गुन्हे शाखेकडून अटक। आरोपी सुमित ठाकूरवर नागपूरमध्ये 3 गंभीर गुन्हे दाखल। नंदुरबारच्या शहादामध्ये जोरदार पाऊस। शहरातनं जाणाऱ्या पाटचारीचं पाणी शिरल्यानं शहादा कोर्टाला तलावाचं स्वरूप। न्यायमूर्तींच्या निवासस्थानात गुडघाभर पाणी। कोर्टाचं कामकाज पूर्णपणे ठप्प। भंडाऱ्यात पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे भात शेतीच्या कामांना वेग। पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। खरीप हंगामातील लागवड केलेल्या धान पिकाला लाभ होणार। भंडाऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं पडलं महागात। 20 वर्षीय तरुणीचा वाहून गेल्यानं मृत्यू। वाशिमच्या चिचखेडा जवळची घटना। गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावरच्या सर्व्हिस रोडवरचा पूल गेला वाहून। कोहमारा ते देवरी या 2 शहरात वन्य प्राण्यांना भ्रमण करता यावं यासाठी उड्डाणपूल बनवण्याचं काम सुरू असल्यानं सर्व्हिस रोड केला होता तयार। रायगडच्या वाणगावात 300 फूट खोल दरीत कोसळलेल्या 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू। कुंभे जलविद्युत प्रकल्प परिसरातल्या धबधब्यावर फिरण्यासाठी गेली असता पडली होती दरीत। संतप्त नागरिकांनी पांढरकवडा नगर परिषदेला ठोकलं कुलूप। पांढरकवडा शहरात घाणीचं साम्राज्य। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नाशिक महानगरपालिका इमारतीच्या छतावरच डासांची उत्पत्ती होत असल्याचं समोर। त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष।
छत्रपती संभाजीनगरच्या N1 परिसरात बंगल्यामध्ये चोरी, 106 तोळं सोन्याची चोरी करणारे गजाआड पोलिसांनी 48 तासात नाशकातनं आरोपींना केली अटक. परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, कंत्राटदाराचं बिल प्रलंबित असल्यानं घंटागाडी चालकांचं काम बंद आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.